परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम 4 सेम स्टॅटिस्टिक मोड क्युम्युलेटिव्ह सिरीज कोणती सिरीज बघणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला. क्युम्युलेटिव्ह सिरीज कोणती सिरीज? कम्युलेटिव्ह सिरीज कोणती सिरीज? कम्युलेटिव्ह सिरीज. कम्युलेटिव्ह सिरीजमध्ये काय दिलेलं असेल आपल्याला, फ्रिक्वेन्सी हे असेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? असेंडिंग ऑर्डरला असेल, म्हणजे ती चढत्या क्रमात असेल. कोणत्या क्रमात असेल? चढत्या क्रमात असेल. बघा आता ही चढत्या क्रमात दिलेली आपल्याला आहे की नाही दिलेली चढत्या क्रमात? 15, 35, 60, 84, 96, 127 है ना. आपको ये असेंडिंग ऑर्डर में दी हुई रहेंगी. देखिए बच्चों, अब आपको क्या करना है, इसमें जो शब्द आते देखो, लेस देन 10, लेस देन 20, लेस देन 30. तर ही जी फ्रिक्वेन्सी असेल बिलो, लेस देन, है ना, अप टू आणि अंडर, अगर हे चार शब्द तुम्हाला दिलेले असतील तर ते असेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? असेंडिंग ऑर्डरला असेल. बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर अगर दिलेलं असेल तर ती असेंडिंग ऑर्डरला असेल. हे बघा, हे फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला असेल. आणि बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर दिलेला असेल तर यम सिरीज तयार करताना, कोणती सिरीज तयार करताना? यम सिरीज. ही यम सिरीज हा ग्रुप तयार करावा लागतो. काय तयार करावा लागतो? ग्रुप तयार करावा लागतो. ग्रुप तयार करताना हा सुरुवातीला यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? कितना कौन सा डिफरन्स है इसमें? 10 का डिफरन्स है. कौन कितने का डिफरन्स है? 10 का, है ना. मग 0 to 10, है ना. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80. त्याला ग्रुप तयार. म्हणजे यम सिरीज तयार झाली. कोणती सिरीज तयार झाली? यम सिरीज तयार झाली. आता ही असेंडिंग ऑर्डरला आहे. कोणत्या ऑर्डरला आहे? असेंडिंग ऑर्डरला. असेंडिंग ऑर्डरला असेल तर काय करायची? ती मायनस करत जायची. काय करत जायची? ती मायनस करत जायची. बघा, 250 मधून 198 मायनस करायचे. इथे लिहायचं फ्रिक्वेन्सी. काय लिहायचं? फ्रिक्वेन्सी. 52 राहतात. किती राहतात? 52. 250 मधून 980 मायनस 250 मधून 198 मायनस 52. 98. या 98 मधून 127 मायनस करायचे. 71 येणार. किती येणार? 127 मधून 96 मायनस करायचे. तुम्हाला किती मायनस करायचे? 96, आहे ना. 31. किती राहतील? 31. मग आता 90 हे झालं. 96 मधून 84 मायनस करायचे. 96 मधून किती मायनस करायचे तुम्हाला? 84, म्हणजे 12 येणार. 84 मधून 60 मायनस करायचे. 84 मधून किती मायनस करायचे? 84 मधून 60 मायनस करायचे. 84 मधून 60 मायनस करायचे म्हणजेच 24. मग 60 मधून 35 मायनस करायचे. 60 मधून 35 मायनस करायचे म्हणजे खालच्या संख्येतून ही वरची संख्या, खालच्या संख्येतून वरची संख्या, खालच्या संख्येतून वरची संख्या मायनस करत जायची. काय करत जायची? ती मायनस. मग आता 30 मधून 20 मायनस करायच्या तुम्हाला. बघा, 24, सॉरी हे नाही, हे चालू आहे आपली संख्या. मग 60 मधून 35 मायनस करायच्या. 60 मधून किती मायनस करायचे तुम्हाला? 35, म्हणजेच 25 येणार. मग 35 मधून 15 मायनस करायचे. 35 मधून 15 मायनस करायचे. किती राहतात? 20. आणि हे 15 ही संख्या जशी आहे तशीच दाखवायची. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस, खालून वरती मायनस करत जायची. बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर असेल तर, बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर असेल तर वरच्या संख्येत मायनस करत जावी. झालं. त्यानंतर बघा आता F1, F2, F3, F4, F6, F7 नसतो. F2 मध्ये 1, 2, 3, 4, 5 राहिला ना. F5 आणि F6. 2चा ग्रुप तयार करायचा. सुरुवातीला कितीचा ग्रुप तयार करायचा? 2चा. मी या आपल्या पहिल्या लेक्चरला झालेला आहे. F3 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची. त्यानंतर 2चा ग्रुप तयार करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर F4 मध्ये सुरुवातीला 3चा ग्रुप तयार करायचा. कितीचा ग्रुप तयार करायचा तुम्हाला? 3चा. खाली आहे का? नाही. F5 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून मग 3चा ग्रुप येणार. फर्स्ट नंबरची संख्या सोडून 3चा ग्रुप. हे 3 संख्या. त्यानंतर ह्या 3 संख्या. झालं.
त्यानंतर F6 मध्ये फर्स्ट नंबरच्या दोन संख्या सोडून द्यायच्या. ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये बघायचं. कशामध्ये बघायचं तुम्ही? फ्रिक्वेन्सी मध्ये. कशामध्ये बघायचं? फ्रिक्वेन्सी मध्ये. हे बघा ह्या तीन संख्या. हा हा तीन संख्या, पुन्हा तीन संख्या आहेत खाली, या तीन संख्या झाला. आता यांची आपल्याला काय करावं लागते? ऍडिशनल. काय करावं लागते? ऍडिशनल करावं लागते त्यांची. काय करावं लागते? ऍडिशनल आहे की नाही? 2 35 49 25 प्लस 40 24 49 या दोघांची ऍडिशनल किती येणार? 43. त्यानंतर या दोघांची ऍडिशनल 7 प्लस 5 म्हणजे 7 12 123 झालं. 123. त्यानंतर F3 मध्ये दोन संख्याचा पहिली संख्या सोडून द्या, ही 45. त्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन संख्याचा 36. त्यानंतर ह्या दोन संख्या 7 3 10 102. त्यानंतर तीन संख्या, ह्या तीन संख्याचा ग्रुप तयार करायचा आहे की नाही? 3 2 5 7 60. 60 आन्सर बेरीज येते. त्यानंतर या तीन संख्याची बेरीज करायची. कोणत्या? या तीन संख्या 24 11 हे बघा 24 12 31 या तिघांची बेरीज. या तिघांची काय करायची? बेरीज. 60 64 67 67. त्यानंतर आता तिकडे तीन संख्याची ही संख्या सोडून द्या आणि त्यानंतर या तीन संख्यांची बेरीज करायची आहे की नाही? 69 20 25 24 69. त्यानंतर या तीन 12 31 आणि 71 या तिघांची बेरीज. 3 10 1 11 110 110 12 13 14 114 आहे की नाही? या तीन संख्यांची बेरीज. आता F2 मध्ये ही फर्स्ट नंबरच्या संख्या सोडून द्या, या तिघांची बेरीज करा. या तिघांची काय करायची आहे तुम्हाला? बेरीज. 50 60 61 61. त्यानंतर या तीन संख्यांची बेरीज करायची आहे. या सगळ्या तीन संख्येची बेरीज म्हणजे ती येणार 154 आहे ना? मग याच्यात सगळ्यात मोठी लार्ज असणारी संख्या कोणती आहे? त्याला गोल करत जायचं. हे 71 आहे इथं आहे ना? त्यानंतर यामध्ये सगळ्यात लार्ज असणारी संख्या 20 67 ही आणि हे कोणत्या खालच्या संख्या आलेल्या आहेत सगळ्या. आता बघू. आता 60 या फ्रिक्वेन्सीच्या समोरचा 60. आता ग्रुप राहिला आपल्याला याचा 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60 60 to 70 70 to 80. म्हणजे एम सिरीज लिहून घेतली आपण. कोणती सिरीज लिहिलेला आहे? एम सिरीज लिहिली. कोणती सिरीज लिहिली? एम सिरीज. बघा. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला? 60 म्हणजे या फ्रिक्वेन्सीच्या समोरील संख्या, फ्रिक्वेन्सीच्या समोरील संख्या ही क्लिक करा. त्यानंतर F2 मध्ये या 2 चा ग्रुप आहे. कितीचा ग्रुप आपला? 2 चा. 60 आणि 70 60 आणि 70 हे बघा 60 आणि 70 चा ग्रुप 60 आणि 70 चा ग्रुप. अरे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या रे बेंट्या. पिंटू लक्ष दे इकडे. गणित बरोबर पहा म्हणजे लवकर लक्षात येईल. 2 चा ग्रुप नाही तर सर हे 2 चा ग्रुप कुठून आला समजून नाही आला. अरे बरोबर लक्ष दे द्या. F3 F2 F3. आता F3 मध्ये 2 चा ग्रुप आहे. कितीचा ग्रुप आहे? 2 चा ग्रुप आहे. या पहिली संख्या आपण सोडून दिली, मग दोन संख्या, मग ह्या दोन संख्या सोडल्या, ह्या दोन संख्या, मग ह्या दोन संख्या. 31 102 संख्याची बेरीज कोणती? 31 आणि 71. समोरचा 50 आणि 60 50 आणि 60 50 आणि 60 50 आणि 60. तीन संख्या, सुरुवातीच्या तीन संख्या सोडून नंतर तीन संख्या 30 40 आणि 50. हे 30 40 आणि हे 50. म्हणजेच तुम्हाला इथं F1 F2 F3 F4 F5 F6 आणि टोटल. बघा. आता F5 मध्ये 144 यामध्ये तीन संख्या कोणत्या आलेल्या आहेत? ह्या तीन संख्या पहिली संख्या सोडून द्यायची, तीन संख्या, मग ह्या तीन संख्या. म्हणजे 40 50 आणि 60 त्या संख्याच्या समोरचे ग्रुप बघायचे. त्या संख्येच्या समोरचे ग्रुप बघायचे.
40 50 आणि 60 40 50 आणि 60 हां 40 50 आणि 60 झालं. त्यानंतर F6 मध्ये सुरुवातीला दोन संख्या सोडल्या, हे लार्ज संख्या नाही आहे त्याच्यामुळे खालील तीन संख्या आहे, दोन संख्या सोडून तीन संख्या खालील तीन संख्या म्हणजे शेवटून तीन संख्या दिलेल्या आहेत त्यांनी. हा 70 60 आणि 50 झालं. त्यानंतर टोटल 1 2 4 आहे ना 5 आणि 2 म्हणजेच आपला ग्रुप आला 62 70चा ग्रुप आला आहे ना. बघा आता मग हा ग्रुप आलेला असेल, मग आता काय लिहावं लागेल तुम्हाला इथं बघा कॅल्क्युलेशन्स ऑफ मोड कॅल्क्युलेशन ऑफ मोड मग कॅल्क्युलेशन ऑफ मोड म्हटल्यानंतर आता या सिरीजमध्ये आता झेड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2 F1 मायनस F0 मायनस F2 L2 मायनस L1 हा फॉर्म्युला आहे. आणि मी तुम्हाला शिकवलो ग्रुपच्या समोरील संख्या म्हणजे F1 ग्रुपच्या समोरील संख्या म्हणजे F1 आता ग्रुप कोणता आला आपला हा 62 70 हा 62 70 हा F1 F0 आणि F2 लक्षात. आणि ग्रुप जो आलेला आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला आपलं हे राहिलं नाही लिहायचं वरती इथे लिहायचं हे कॅल्क्युलेशन्स ऑफ मोड बाय पहिले लिहायचं मोड इज लाइन्स इन द ग्रुप काय लिहायचा ग्रुप कोणता ग्रुप आला 62 70 बाय ऑफ लाइन इन द फॉर्म्युला काय फॉर्म्युला झेड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2 F1 मायनस F0 मायनस F2 L2 मायनस L1 हा फॉर्म्युला आहे त्याचा है ना. पहिले मोड इज लाइन इन द ग्रुप बाय प्लेन इन द फॉर्म्युला म्हणजे हा आपला L1 L1 आणि L2 आता त्या समोरील संख्या ग्रुपच्या समोरील संख्या म्हणजे F1 समोरील संख्या म्हणजे F1 मग झेड इज इक्वल टू L1 किती आहे तुमचा 60 हे प्लस F1 किती आहे आपला F1 आहे 71 F0 किती आहे 31 वरते पाहायचं त्याच्या मग त्यानंतर 271 मायनस 31 मायनस F2 किती आहे बघा या समोर संख्या म्हणजे F2 म्हणजे 52 70 मायनस 60 झेड इज इक्वल टू 60 प्लस 70 मधून 31 मायनस करायचे 71 मधून काय करायचे तुम्हाला 31 मायनस करायचे 40 राहतात है ना. आता 2 हे ब्रॅकेटचा अर्थ काय असते मल्टिप्लिकेशन 14 आणि ते 14 116 सॉरी 14 40 140 बघा 72 चा 40 104 म्हणजे 72 चा 14 होतो है ना 72 चा किती होतो 14 म्हणजे 14 आणि ते 2 142 142 हे मायनसचं चिन्ह मोठ्या संख्येत चिन्ह खाली उतरायचं आणि मायनस काय होणार आहे ते प्लस होणार मायनस काय होणार आहे प्लस होणार हे 83 आणि 10 झेड इज इक्वल टू 60 प्लस वरच्या संख्येसोबत काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय करायचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 400 किती येणार आहे ते 400 आता 142 मधून 83 मायनस करायचे किती राहणार आहे ते 59 झेड इज इक्वल टू 60 प्लस यांचं डिवायडेशन करा यांचं काय करा डिवायडेशन 6.58 झेड इज इक्वल टू 66.78 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा बेलचं बटन जे दिलेलं आहे ते दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओ
मिळत राहतील, प्रत्येक रोजचे व्हिडिओ मिळत राहतील. येणाऱ्या महिन्यामध्ये पेपर आहे, 25 तारखेपासून पेपर चालू होत आहे. 27 पासून, कधीपासून 27 पासून 3 तारखेला स्टॅटिस्टिक्सचा पेपर आहे. 3ला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतो, तुम्हाला वाटल्यास स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता, बघून घ्या.